सो लहानपणापासून तू वडिलांना बघितलेलं नाहीये. म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या वडिलांचं डिवोर्स झालं. मी जेव्हा 3 महिन्याची होती तेव्हा मम्मी मला आजीकडं सोडून गेली. मग ते लहानपणापासून मी त्या गोष्टींना खूप तरसली आहे, की यार मला आई हवी आहे, मला वडील हवे आहेत, मला भाऊ हवा आहे, मला सगळेजण सोबत हवे आहेत. पण आजपर्यंत तो क्षणच कधी आयुष्यात आला नाही. मी 1000+ ऑडिशन्स दिलेत, 1000+ आणि त्यात माझी आजी माझ्यासोबत कंटिन्यू असायची. मी बाहेरचं खाऊन खाऊन एवढी ओव्हरवेट झालेली, म्हणजे मलाच मी ओळखत नव्हते. आणि माझा सवय काय आहे, की मी 3 महिने खूप डेडिकेशननी करते, की यार मला करायचं आहे मसल बिसल आता. आणि मग माझी बॉडी एकदम अशी स्लिम झाली ना, की मग मी 2 महिने एवढं खाते की मी अजून तशीच होऊन जाते. मग 60-62 किलोपर्यंत माझं वजन जातं. तेव्हा मला गावातली लोकं माझ्या तोंडावर घाण बोललेली. म्हणजे माझ्या तोंडावर म्हणायचे, तू करणार आहेस, तू जाशील तिकडेच पळून जाशील. मला तर जज करणारे खूप आहेत. माझ्या मम्मीला शॉर्ट कपडे घातलेले अजिबात आवडत नाहीत. म्हणजे ती अशी तोंड वाकडं करते आणि माझ्या आजीला प्रचंड आवडतात शॉर्ट कपडे. की तुझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याचदा साहेब ऐकले, तर ते साहेब आहेत कोण? माझं पास्टचं रिलेशन जे होतं एकदम बकवास होतं, एकदम घाणेरडं रिलेशन. भावासोबत सुद्धा लफडा आहे असं उठवणारा मुलगा कधीच चांगला लाईफ पार्टनर नाही बनू शकत. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या पॉडकास्टवरती आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवत असतो, जेणेकरून आपल्याला त्यांची पडद्यामागची कहाणी समजून येते. आणि तसंच आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे, ती म्हणजे सायली वाघमारे, जिचे आज 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स सोशल मीडियावरती आहेत. आणि ती रील्स असो किंवा व्लॉगिंग असो, अशा वेगवेगळ्या कॉन्टेंटमधून तसंच ती अल्बम सॉंग्सही करते आणि वेबसिरीजसुद्धा तिने केलेले आहेत. तर ही सगळी तिची कहाणी आज आपल्यासोबत ती शेअर करणार आहे. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार सायली, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कशी आहेस? मी मस्त. तू? मी तर मस्त मजेत. आणि फायनली इतक्या दिवसापासून आपलं चाललं होतं पॉडकास्ट करायचं आणि आज तो दिवस आलेला आहे. आणि तुझ्याबद्दल पण तुझ्या फॅन लोकांना खूप काही जाणून घ्यायची इच्छा आहे. सो आज आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या. हो, त्याच्यासाठीच तर आली आहे. मला पण खूप काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि बोलायच्या होत्या. येस, तर तू प्रॉपर कुठून आहेस? मी प्रॉपर आहे सांगली जिल्ह्यामधून. एक छोटंसं गाव आहे नागज म्हणून, ज्याला आपण नागज फाटा पण म्हणून पण ओळखतो. तर मी प्रॉपर तिथली आहे, नागज फाटा. ओके. आणि मग ह्या एकदम छोट्याशा गावातून ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी कशी स्टार्ट झाली? पहिलं तर मी खूप आधीपासून, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून मी ॲक्टिंग फील्डमध्ये होते. म्हणजे मला ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता लहानपणापासूनच. मग शिक्षणात खूप दुर्लक्ष व्हायचं आणि मला शिक्षण हा मुद्दाच आवडत नव्हता पहिल्यापासूनच अजूनपर्यंत. सो मला ॲक्टिंग फील्डमध्ये करिअर करायचं होतं आणि इथं म्हणजे सगळ्यात मोठा विषय असेल तर माझ्या आजीनी मला म्हणलं, की "तू ह्याच्यामध्ये करायचं ना, तू ह्याच्यामध्येच कर." मग नंतर असं झालं, की यार मला आता हे स्किप करायचं आहे. पण नाही, माझ्या आजीचं तर ठाम मत होतं, की "नाही, तुला आता ह्याच्यातच करायचं आहे. तुझ्याकडे आता काही ऑप्शनच नाही आहे." तिथून ही जर्नी स्टार्ट झाली आणि एक वेब सीरीज मी केली होती. त्या वेब सीरीजमुळं खूप छान नाव मिळालं, फेम मिळालं आणि तिथून मग माझी सोशल मीडियाची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे ॲक्टिंग फील्डमध्ये मी ऑलरेडी 5 वर्ष काम केलेलं. त्याच्यानंतर मग मी सोशल मीडियावरती आले त्या वेब मग सीरीजमुळे. सोशल मीडियाला ॲक्च्युअल फेम कधी मिळाला? म्हणजे नाही का एखादा असा ट्रेंडिंग किंवा व्हायरल व्हिडिओ? सोशल मीडियाला फेम कधी मिळाला? जेव्हा मी वेब सीरीजमध्ये आले. ऑलरेडी फेम मिळाला आणि मग मी चालू केलं. आता नॉर्मली लोकांचं कसं होतं, की व्हिडिओ बनवायला चालू करतात. मग ते व्हिडिओ अपलोड करतात. मग एखादा व्हिडिओ व्हायरल जातो येस. आणि मग त्यांना फेम मिळतो. हम्म. तसं नाही, माझ्याकडे ऑलरेडी फेम होता. आणि मग मी नंतर खूप वेळानंतर मला कळलं, की बाबा माझ्याकडे आता हा फेम आहे. तेव्हा माझं नाव होतं सायली शिंदे म्हणून ओळखायचे मला. कारण की वेब सीरीजमध्ये माझं नाव होतं सायली शिंदे. ओके. मग तिथून मी TikTok होतं त्यावेळेस. मग मी TikTokला खूप मजा म्हणून व्हिडिओ टाकायचे आणि 1-2 नाही, मी 4-5, 5-5, 10-10 व्हिडिओ टाकायचे एका टाईमलाच, म्हणजे दिवसभरात शूट करताना किंवा हे. मग ते व्हायरल व्हायचे TikTokवरती. ते माहितीच नसायचं ना, की काय चाललंय, काय नाही चाललं. तिथून मग ही सोशल मीडियाची जर्नी स्टार्ट झाली. TikTok बंद झालं आणि तरी पण माझी वेब सीरीज चालूच होती, जी YouTubeवर यायची. मग तिथून मी Instagram चालू केलं आणि खूप लवकर पिकअप धरला माझं Instagramनी. लाईक 1 मंथमध्ये 100K क्रॉस होऊन गेलेले अरे बापरे! त्यावेळेस Instagramवरती. मग तिथून स्टार्ट झालं. आणि 1 मिलियनची जर्नी म्हणजे किती दिवसात हे कंप्लीट झाले होते? 1 मिलियनला खूप वेळ लागला. म्हणजे 500K पर्यंत तर खूप लवकर माझे फॉलोअर्स कंप्लीट झाले. तिथून नंतर ना
अचानकच नाही का ग्रोथ थांबायची, व्ह्यूजच नाही यायचे, हम्म. फॉलोअर्स वाढायचेच नाही. नंतर मग कॉन्टेंट चेंज करायचं. म्हणजे माझं आतापर्यंतचे बघितलं असतील ना, मेन आय डीवरचे कॉन्टेंट खूप वेगळे काहीतरी ट्राय केलंय मी. हा. म्हणजे कधी स्लो मोशन कर, कुठं ट्रान्झिशन व्हिडिओ कर, कुठं लिपसिंग कर, पण हे मला आवडत नाहीत मुद्दा. हम्म. सोशल मीडियामध्ये मी जेव्हा कॉन्सेप्ट व्हिडिओ बनवायला चालू केलं, त्यावेळेस मला चांगली ग्रोथ मिळाली. म्हणजे माझा पहिलाच कॉन्सेप्ट व्हिडिओ गेला होता 100 मिलियन. म्हणजे 100 मिलियन व्हिडिओ गेला आणि मग 100 माझे 1 मिलियन. मिलियन झाले. म्हणजे ओके. माझे एका व्हिडिओमुळे माझे 3 लाख फॉलोअर्स वाढलेले. बापरे. 7 का 800 केला माझी आयडिया अडकलेली. त्या व्हिडिओनी डायरेक्ट 1.2 मिलियनच झाले. काय होता तो कॉन्टेंट? खूप रॅन्डम बनवलेला कॉन्टेंट होता. माझे काही इन्फ्लुएन्सरच मित्र-मैत्रिणी होते. मग त्यांना मी म्हणलेलं, की यार आपण एक आमच्या गावात असा व्हिडिओ करूया आणि मी नागजमध्येच तो व्हिडिओ शूट केलेला एका ऊसाच्या गाड्यावर, की मी माझा नवरा ऊसाचा रस बनवतोय आणि माझा म्हणजे ज्या मुलांनी मला सोडलेलं, तो मुलगा माझ्या समोरून पास होतोय आणि तो माझ्याकडे बघतोय. म्हणजे तिथं मुद्दा असा होता, की तुझ्याकडे पैसे असून मी नाहीये तुझ्याकडे. मी पैसा बघून लग्न नाही केलं. त्यांनी मला रिजेक्ट केलं. पण मी ज्या माणसाला चूज केलं तो केअरिंग आहे. नाही का, मला हाताला लागलेला असतो आणि तो खूप काळजीने माझ्याकडे बघतोय किंवा खूप काळजीने माझ्याकडं आला, अट्रॅक्ट झाला. सो त्याच्याकडं मी फक्त एकच खून केलेली, की कसं वाटतंय डोळ्यांनी. सो त्या एका गोष्टीवरून तो व्हिडिओ व्हायरल झालेला 100 मिलियन. म्हणजे मग मी खूप असं होतं, की यार माझा पहिला व्हिडिओ 100 मिलियन गेला कॉन्सेप्ट. मग तिथून मी खूप सारे कॉन्सेप्ट बनवले. मग हा जो कॉन्सेप्ट होता तो रिअल लाईफ मध्ये काही अप्लाय होतोय का तुला? नाही. खरं सांगू, ऑनेस्टली मी सांगते, आता खूप लोकांना टोचेल, पण माझी चॉईस नेहमी गणली आहे अबाउट रिलेशनशिप. म्हणजे असं यार, प्रेम माझ्यासाठी खूप वेगळी व्याख्या आहे. म्हणजे मला हिरो पर्सनॅलिटीज अजिबात आवडत नाहीत ना, मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होते. मला विलन पर्सनॅलिटीज आवडतात. जसं की म्हणजे असं मारामारी वगैरे नाही. विलन म्हणजे प्रेमामध्ये जे विलन पर्सनॅलिटीज असतात ना, तसे. लाईक की ही मला मुलगी आवडती आहे ना, बाई मला हीच पाहिजेल आहे. मला भांडायला लागू दे कोणासोबत किंवा मग हिला घेऊन पळून जायला लागू दे. काही कितीही प्रॉब्लेम जरी आले, मला हीच पाहिजेल आहे. असा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे प्रेमाला घेऊन. मग सध्या सिंगल आहेस की कमिटेड? सिंगल. ओके. सो पुढचा काय प्लॅन किंवा कसा मुलगा हवा आहे असं काही त्याच्यामध्ये काय हां. पर्सनॅलिटी किंवा काय क्वालिटीज हव्यात? माझं हे मी सांगितलं, मला एकतर मेन पॉइंट तर विलन पर्सनॅलिटी. ते जरी नसलं तरी एक असं, की त्यांनी करिअरमध्ये सपोर्ट करावा जरा तरी. कारण की मी 11 वर्ष ह्या फील्डमध्ये दिलेले आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यातला खेळायचा वेळ मी कामात दिलेला आहे. ज्यावेळेस मुली भांडी-कुंडी खेळत होते, त्यावेळेस मी वेब सीरीज करायचे, शूट करायचे आणि मस्करी नाही सांगत तुला मी, पण मी ते दिवस एवढे मिस करते ना. माझी कॉलेज लाईफ पूर्ण गेली, माझं स्कूल लाईफ पूर्ण गेली. मी 1000+ ऑडिशन्स दिलेत, 1000+ आणि त्यात माझी आजी माझ्यासोबत कंटिन्यू असायची, नाही का. प्रत्येक ऑडिशनला, प्रत्येक शूटला लिटरली तिच्या पायातून रक्त यायचं, भेगा पडायचा, तरी पण ती माझ्यासोबत असायची. उन्हात-तान्हात तेवढं काम केलं, एवढं स्ट्रगल केलंय. फक्त एवढंच, की माझ्या कामाची त्याला किंमत असावी आणि मी जे करते त्याची पण त्याला किंमत असावी, बास. असं काही घडलंय का हां. मग की ते तुझं हे जे काम आहे त्याच्यामध्ये कुणी असा अडथळा आणला गेलेला आहे? हो. आत्ताची पर्सनॅलिटी लोकांची खूप वेगळी आहे अगं. मला ना स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. कारण की मला माहिती आहे, की मी इन्फ्लुएन्सर लाईनमध्ये जरी मी कष्ट नसेल केलं, तरी मी ॲक्टिंग फील्डमध्ये खूप कष्ट केले. पण जेव्हा मी पुण्यात पण राहिलेली आहे, मी पुण्यात थिएटर केलेलं आहे, मी बऱ्याच नाटकं केलेली आहेत, सगळं मी करून बसली आहे. आत्ताच्या लोकांना असं वाटतं, की यार ही रील्स करते म्हणल्यावर ही चांगली नाही. मग काय होतं, की स्टार्टिंगला गोड बोलायचं. 6 महिन्यापर्यंत गोड बोलायचं आणि नंतर म्हणायचं, की नाही यार आपल्याला लग्न करायचं असेल तर हे नाही जमणार, हे नाही जमणार. का? नंतर रिस्ट्रिक्शन. हां. आणि आजकाल त्याचे न्यूज येतायत, की बाबा रील्सच्या नादाने हे झालं, ते झालं, असं झालं, तसं झालं. त्याच्यावरून तुम्ही जज करताय. मग ही चुकीची गोष्ट आहे ना. त्याच्या मागचा स्ट्रगल आहे. ओके. एक 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवायला कुणाला काही स्ट्रगल नाही करायला लागत. ओके. फक्त फोन ठेवायचे आणि लिपसिंग करायचे. गाणं जे आहे, गाणं पण आहे. तिथं फक्त लिपसिंग करायची आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की मी जे काम करते आता मी रील्स व्यतिरिक्त पण बऱ्याच प्रोजेक्टमध्ये ट्राय करत असते. मी खूप कष्ट करते. मी अजूनही ऑडिशन्स देते. मी अजूनही रिजेक्ट होते. माझ्याकडं सगळं आहे. मी ऑडिशन्स देते, रिजेक्ट होते, कधी सिलेक्ट होते. खूप गोष्टी करते. सो मला असं वाटतं, की माझ्या कामाची किंमत तुला असली पाहिजे. राईट. कारण की मी माझं 100% त्याच्यामध्ये देते. मी ते सोडून दुसरं काहीच विचार करत नाही. सो बस तेवढंच.
आणि अंडरस्टँडिंग, मुलगा अंडरस्टँडिंग हवा आहे बास. हेच आजकालच्या मुलींना सगळं हवं आहे. बट आणखी एक की तुझ्या ना आय डीमध्ये 2 नावं तू मेन्शन केलेत. तुझी खरी ओळख तर सायली वाघमारे या नावाने, हम्म. बट त्याच्यामध्ये सायली पद्माळे हे पण नाव येतं. तर त्याच्यामागची स्टोरी काय आहे? पहिलं तर हा क्वेश्चन मला एवढ्या लोकांनी विचारलाय, लिटरली घरातल्या लोकांनी सुद्धा विचारलंय की तू नाव बदललेस, तुझं काय लग्न बिग्न झालं काय, आमच्या माघारी लग्न करून आलीस की काय. पण असं नाहीये. काय झालेलं की लहानपणापासून मी मामाच्या गावाकडे राहिलेली आहे, म्हणजे मम्मीच्या मम्मीकडं. माझ्या आईचं आणि म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या वडिलांचं डिवोर्स झालं आणि खूप मी लहान होते तेव्हाच त्यांचं डिवोर्स झालेलं. मग मला मम्मीने काय केलं की आजीकडं आणलं. आजीकडे आणल्यावरती लहानपणापासून तेच ऐकत आले ना, वाघमारे, वाघमारे, वाघमारेंची नात, वाघमारेंची नात, असं ऐकून, ऐकून, ऐकून. आणि जेव्हा मी सोशल मीडिया स्टार्ट केलं, तेव्हा मी लई लहान होते. म्हणजे काहीच कळत नव्हतं त्यावेळेस. मग त्या फ्लोमध्ये मी ते वाघमारे टाकलेलं, की यार मला असं म्हणजे माझं शिक्षणमध्ये शाळेमध्ये पण काय व्हायचं, की शिक्षक पण कधी पद्माळे म्हणायचे नाही मला. डॉक्युमेंट्सवरती माझं नाव तेच होतं, सायली भारत पद्माळे. पण शिक्षकांनी पण कधी मला पद्माळे वगैरे नाही म्हणलं. वाघमारे, वाघमारे. कारण की त्यांना पण माहिती होतं, की शारदा वाघमारेची नात आहे. तर ते म्हणत मग डोक्यात तेच बसल्यावरती मी सोशल मीडियावरती तेच टाकलं. आणि आत्ता कुठं मागच्या वर्षी मला रिअलाईज झालं, की यार आपली स्वतःची पण एक ओळख आहे वेगळी. आपण ते पण लोकांना सांगायला पाहिजे, की बाबा माझं खरं नाव हे आहे आणि हे नाही. त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून मी ऑलरेडी टाकलेला, पण ते लोकांना नाही क्लिक झालं. तर असं काय नाहीये, माझं लग्न वगैरे काही झालेलं नाहीये. मी ते मस्करीमध्ये लहानपणी नकळत ते नाव टाकलेलं, पण माझं खरं नाव आहे सायली भारत पद्माळे. ओके. सो तू आता मामाकडेच म्हणजे मामाच्या घरीच राहते. नाही, मामा जे माझे आहेत, म्हणजे मी मामाच्या गावात राहते, मामाच्या घरी नाही राहत. घर मी स्वतः बांधलं गावाकडं. म्हणजे मम्मीची आणि मामाची जी जागा होती, मामाची जागा तशीच ठेवली आहे. तिथं आजीचं घर आहे छोटंसं. मम्मीची जी जागा होती, आम्ही मम्मीच्या जागेवरती माझं मी स्वतः घर बांधलंय. ओके. सो आम्ही आमच्याच घरात राहतो असं मी ठामपणे म्हणू शकतो, की मी माझ्याच आणि Yes. माझ्या आईच्या घरात राहते. सो लहानपणापासून तू वडिलांना बघितलेलं नाहीये. नाही. कधीच नाही बघितलं. पण अजून पण इच्छा आहे, की एकदा तरी त्यांना बघावं. एकदा तरी मला बघायचंय, की ते कसे दिसतात. कारण की माझी मम्मी नेहमी मला म्हणते, की "तू सेम टू सेम तुझ्या पप्पांसारखी दिसतेस." माझी हाईट मम्मीसारखी नाहीये. माझी मम्मी खूप बुटकी आहे, एवढीशीच आहे. माझी हाईट मम्मीसारखी नाहीये. मी दिसायला पण फारशी मम्मीसारखी नाहीये. मी मम्मीपेक्षा खूप वेगळी दिसते. पण आम्हाला एकदम सोबत बघितलं तर सेम दिसतो आम्ही, पण आम्ही खूप वेगळं दिसतो. मी डिक्टो माझ्या वडिलांसारखी दिसते. मी खूप प्रयत्न केला त्यांना भेटायचा, त्यांना बोलायचा, की बाबा माझ्याशी बोला. कारण की कसं असतं, की आपल्याला कधी-कधी ते गरज असते, की यार आपल्याला वडील एकदा बोलावे तरी, की "तू कर, तुला काय करायचंय ते, मी आहे तुझ्या मागे." खंबीर आधार. हां. फक्त बोलायला तरी कोणतरी हवं होतं. पण आयुष्यात तीच गोष्ट माझ्याकडे नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी कष्टाने कमवल्यात. पण ती एक गोष्ट जी आहे ना, त्या गोष्टीसाठी लहानपणापासून खूप तरसले, खूप रडले. शाळेत जायचे तेव्हा मी शाळेला मुद्दाम जायचेच नाही. कारण की मी जेव्हा शाळेत जायचे त्यांची आई घ्यायला वडील घ्यायला जसं डिव्होर्स ह्यांचा झाला तसं मम्मी पण मी जेव्हा 3 महिन्याची होती तेव्हा मम्मी मला आजीकडंच सोडून गेली. म्हणजे तिनं पण काहीतरी काम करायला चालू केलं. मग तिचं पण दुर्लक्ष झालं माझ्याकडे. मग ते लहानपणापासून मी त्या गोष्टींना खूप तरसली आहे, की यार मला आई हवी आहे, मला वडील हवे आहेत, मला भाऊ हवा आहे, मला सगळेजण सोबत हवे आहेत. पण आजपर्यंत तो क्षणच कधी आयुष्यात आला नाहीये. म्हणून मी खूप एक्सपेक्ट करते माझ्या फ्युचर पार्टनरकडून जो कोणी असेल, की त्याची जॉईंट फॅमिली असावी. त्याच्या आई असावी, वडील असावे, बहीण असावी, भाव असावे. मला एकदम छान जॉईंट फॅमिली मिळावी. बाबा जिथं मला कमी महसूस नाही होणार म्हणून. आणि त्यांनी पण मागं कधी प्रयत्न नाही केला मला भेटायचा किंवा त्यांना माहिती होतं. माझ्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहतात ते. सावळज म्हणून एक गाव आहे, तिथं राहतात ते. ओके. आणि पण कधीच त्यांनी प्रयत्न नाही केला भेटायचा किंवा बोलायचा. आता माझे व्हिडिओज बघत असतील, फोटोज बघत असतील, हा पण पॉडकास्ट मे बी बघतील, तरी भेटायला या. मग तुला ते कुठे राहतात वगैरे एक्झॅक्ट माहिती आहे? नाही माहिती. मला अजूनपर्यंत माहितीच नाहीये, की ते कुठं राहतात. मला फक्त एवढंच माहिती आहे, की ते ह्या गावात राहतात. पण त्या गावात कुठल्या एरियात राहतात किंवा कुठं राहतात माहितीच नाहीये. सो परत आपण त्या टॉपिकवरती येऊयात, की तू हे जे कंटेंट क्रिएशनचं फील्ड आहे, ते ॲज अ प्रोफेशन म्हणून निवडलीस की ॲज अ पॅशन म्हणून? खरं बघायला गेलं तर दोन्ही पण इच्छा नव्हती माझी. माझं करियर पण मला ह्याच्यामध्येच करायचं होतं, ॲक्टिंग फील्डमध्ये प्रॉपर सिनेमाज, सीरीज, सीरियल्स प्रॉपर मला त्याच्यामध्ये करियर करायचं होतं.
आणि माझं पॅशन पण तेच होतं आधी लहानपणापासून. पण नंतर सोशल मीडिया मी चालू केला. नंतर आवड लागायला लागली, की हळू-हळू ठीक आहे. का आवड लागायला लागली? पैसा मिळायला लागला. प्रमोशन कसं करतात? मला माझे 600K होईपर्यंत मला माहितीच नव्हतं, की प्रमोशन म्हणजे काय असतं त्याच्यातून. 600K पर्यंत तू माहिती प्रमोशन नाही नव्हतं. केलं? नाही केलं. अरे बापरे! तिथपर्यंत मला माहितीच नव्हतं, की प्रमोशन कसं करायचं? काय असतं ते? आणि त्याच्यात किती पैसे आहेत? खूप लोकांनी लुटलं त्यावेळेस मला. कारण की ते वेगळ्या-वेगळ्या ॲपचे प्रमोशन यायचे ना, की त्याच्यावरती पण 30 व्हिडिओ तुम्हाला टाकायचे आहेत. ते तुला पण माहिती असेल. सो त्यावेळेस मला खूप लोकांनी लुटलं. म्हणजे 70% पैसेच द्यायचे नाही मला. फक्त 30%च मला माहिती होतं, की एवढे मिळतात. पण मी म्हणजे फ्रीमध्ये केलेत व्हिडिओ की एकदम? फ्रीमध्येच म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता 100% तुम्हाला काहीतरी पेमेंट देणार आहेस. तर ते माझ्यापर्यंत 100% यायचंच नाही. ते फक्त 30%च यायचं. 70% गायब. असं व्हायचं. म्हणून मग जेव्हा मला कळायला लागलं बाबा, की ह्याच्यातून अजून जास्त पैसा येतोय, मग मी त्या लोकांना लांब केलं. पण त्यांनी खूप लुटलं मला. खूप लोकांनी खूप लुटलं म्हणजे मला. जवळपासचे प्रमोशन द्यायचे का? जवळपासचे प्रमोशन्स. ओके. ॲपचे वगैरे किंवा बेटिंग वगैरे त्यावेळेस चालू असायचं आणि त्यावेळेस माहिती नसायचं अगं बेटिंग वगैरे करायचं नाही. ते अल्लडपणामध्ये भरपूर चुका होऊन गेलेत. आता ते बंद आता केलंय तू? बंद केलंय मी. बेटिंग पूर्णपणे बंद केले. नसेल पैसे घरात बसून खावा, बसून राहावा. बेटिंग-फिटिंग काही करत नाही. तुझं म्हणणं त्या बाबतीत काय आहे? म्हणजे आपल्याला तर माहिती आहे बेटिंगमध्ये किती पैसा आहे. मग तू कसं काय सोडलं? तळाट खूप घाण आहे. आपण आज घेतोय पैसे ठीक आहे. आपण ₹20,000 समजू आपण, की आपण ₹20,000 घेतोय. त्या ₹20,000 घेऊन आपण प्रमोशन केलं. एखाद्या गरीब माणसाचे ₹2,000 जरी गेले, तरी त्याचा तळतळाट लागणार आहे ना. ते ₹20,000 किती दिवस टिकणार आहे तुझ्याकडे? त्यामुळे जेव्हा मला रिअलाईज झालं ना, काय झालेलं, की मी इस्लामपूरमध्ये काही इव्हेंटला गेले होते आणि तेव्हा मी बेटिंग केलेलं प्रमोशन. आणि मला फार असं काही माहिती नव्हतं, की ह्यानी एवढं नुकसान होते. मला बाकीचे जो प्रमोशन मला देतोय, तो मला काय म्हणायचं, की "अहो काय होत नाही, काय होत नाही, हे जेन्युइन आहे." म्हणजे पटवून सांगणार. आणि त्यावेळेस मी पण "हां, बरं ठीक आहे, मग असं असेल तर ठीक आहे." मग एवढं डोक्यात यायचं नाही, एवढं कळायचं नाही. मग केलं आणि इस्लामपूरला एका इव्हेंटला गेले आणि तो मुलगा माझ्या डायरेक्ट समोर आला. जेव्हा मी इव्हेंट सगळा करून निघत होते, मुलगा डायरेक्ट समोर आला, की "तुमच्यामुळे माझे पैसे बुडले, तुमच्यामुळं मी माझं हे विकलं, माझं ते विकलं, मला माझे पैसे द्या." मी म्हटलं, "कुठले पैसे देऊ तुला? कुठले काय विकलेस?" "नाही, तुम्ही ते प्रमोशन केलेलं गेमिंगचं, त्या गेममध्ये मी एवढे पैसे गुंतवलेले आणि माझी मेहनतची कमाई गेली." इतकं मला हर्ट झालेलं ना त्यावेळेस, खूप बेकार. त्यावेळेस मी इव्हेंटचे पैसे सगळे मी त्याला दिले. ते क्लिअर केलं कारण की मला तो एवढा रडत होता ना, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, की यार मी काहीतरी चुकीचं करतीये. त्याच्यानंतर मग मी बेटिंग सोडून दिलं. त्याच्या कानाला खडाच लावला, की काम नसलं तरी चालेल, पण सट्टेबाजी करून किंवा लोकांचे पैसे जर ह्या गोष्टींनी बुडत असतील, तर आपल्याला नाही करायचं. सो आता ते नाही करत आहे. नाही. मग आता कोणकोणत्या प्रकारचे प्रमोशन्स तू मी करते? ब्युटी ब्रँड्स करते, फॅशन, लाईफस्टाईल, परत आपले जेन्युइन प्रमोशन्स असतात, प्लॉटिंगचे प्रमोशन्स म्हणजे जे जेन्युइन आहेत, जे लोकांच्या फायद्याचे आहेत, ते प्रमोशन्स करते मी. ब्युटीमध्ये पण करते, हेअर केअर वगैरे. ओके. सो सध्या तुझं सोर्स ऑफ इन्कम ओन्ली सोशल मीडिया. सोशल मीडिया. ओके. आणि तू व्लॉगिंगला कधी स्टार्ट केलं? खूप रँडम. मला आठवत नाहीये. काय झालेलं, गाडीपासून माझ्याकडे आता अपाची आहे. मी स्पोर्ट्स बाईक घेतलेली, जी की मला चालवता येत नाही. पण मी घेतली. त्याचा पण एक किस्सा आहे. मी जिमला जायचे ढालगावला आणि माझी मम्मी माझी गाडी घेऊन गेलेली माझ्या भावासोबत. मग ती अर्धा तास लेट झाली आणि मला घरी जायचं होतं लवकर. अर्धा तास ती लेट झाली. लेट का झाली आणि माझी गाडी का लवकर आली नाही, म्हणून मी त्याच दिवशी अर्ध्या तासात गाडी मॅनेज केली. मला फोटो पाठवा तुमच्याकडे ज्या गाड्या आहेत. मला त्यांनी फोटो पाठवले. मग ती ब्लॅक कलरची गाडी, मला फक्त कलर आवडला त्याचा. मग मी बुक केली. मी 2 तासात ती जाऊन मिरजमधून गाडी आणली घरी. त्याचा नंबर प्लेट नाही, त्याचं EMIचं काय बँकची प्रोसेस काहीच नव्हती झाली. फक्त गेले, डाऊन पेमेंट भरलं, गाडी घेऊन घरी आले. ती गाडी अजूनपर्यंत मला चालवता येत नाही. मग घरी तशीच पडू नये. गाडी शिकायचा प्रयत्न केला. बाहेर गेले गाडी घेऊन. 2 वेळा पडले. इथं पडले, स्पीड ब्रेकरवरती कळलं नाही गिअरचं, पडले. तिथून नंतर आणि कॉन्फिडन्स, नाही, गाडी पडल्याशिवाय शिकतच नाही. आणि 50 मीटर गेले आणि पडले. मग त्याचं ना ते माझ्याकडून ब्रेकचं ते हे असतं ना, ते मोडलं. मग घरात तर काय सांगायचं आता. आणि माझ्यासोबत कोण होतं? मैत्रीण माझी, जी मला गाडी शिकवत होती. घरात काय सांगायचं. मग मला मी एका शोरूममध्ये जिथून गाडी मी घेतलेली, त्या लोकांनी मला खूप त्रास दिला. माझी नंबर प्लेट लवकर दिली नाही. त्यांनी सर्व्हिसिंग व्यवस्थित करून दिली नाही आणि खूप त्रास दिल्यावरती मी त्यांच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवला. की ह्या माणसांनी मला असा त्रास दिला, इथून गाडी घेऊ नका.
आणि तिथून तोच व्लॉग माझा गेला व्हायरल 1 मिलियन बाई. आणि मी शॉक झाले की आणि ते चॅनल जे आता ब्लॉग विथ सई आहे हम्म. माझं, ते 2 वर्ष आधी काढलेलं चॅनल आहे. आणि ते ऍक्टिव्ह कधी झाले आत्ता. त्याच्यावर आधी मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचे, नंतर मी तो मराठीमध्ये पहिला ब्लॉग माझा आठवतोय की मी कुठेतरी बाहेर गेलोय आणि काही कांड करून आलं नाहीये, असं होतच नाही, हा माझी पहिली टॅगलाईन होती. आणि स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया हे तर काही डोक्यात पण नव्हतं त्यावेळेस, सुचत नव्हतं, म्हणून मी टाकलेलं की स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया. आणि तेच व्हायरल झालं. मग आणि आता तिथून तुझी मला ती टॅगलाईनच स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. स्टार्ट करूया. त्याशिवाय तर फीलच येत नाही ब्लॉगला. पण खूप लोकांना इरिटेट होतं, खूप लोकांना आवडतं, खूप लोकांना नाही आवडत. सो मी काय करते, एखाद्या ब्लॉगमध्ये टाकते, एखाद्या ब्लॉगमध्ये नाही टाकत. आणि तुझ्या लँग्वेजमध्ये ना आलोय गेलोय असं म्हणजे नाही का मुलांसारखं बोलण्याचा टोन असतो, त्याचं रिझन काय आहे? मी तुला सांगितलं मी मामांच्या गावाकडे राहते. मला एकूण सख्खे चुलत म्हणजे म्हणतात ना, एकच सक्का मामा आहे. सख्खे चुलत मला 8 मामा आहेत. लहानपणापासून मीच पहिली मुलगी आहे घरातली. हो. त्यांच्यासोबतच राहणं, त्यांच्यासोबतच खाणं, ते खांद्यावर घेऊन फिरायचे मला. सगळ्यांची लाडकी म्हणलं तरी चालेल. मग ते सगळ्यांसोबत राहून आणि मुळात म्हणजे सांगलीची भाषाच ही आहे. मुली पण असंच मुलांसारखं बोलतात. हम्म. खायलोय, करालोय, प्यायलोय, चाललोय. मग ते मी खूप वेळा प्रयत्न केला चेंज करायचं, पण ती काही होत नाही. मग मी काही लय नादाला लागत नाही ती काही चेंज करायची. म्हणून मग आणि लोकांना आवडतं अगं, असं काही नाही आहे की नाही येस. आवडत. आवडतं. बऱ्याच लोकांना आवडतं, बऱ्याच लोकांना नाही आवडत. मग मी ज्यांना नाही आवडत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. बट तुझा टोन ना थोडा कोल्हापूर साईडचा वाटतं, थोडा सांगली साईडचा वाटतं, तर ही अशी मिक्स अँड मॅच लँग्वेज कशी काय? इंटरेस्टिंग क्वेश्चन. मी राहते नागस फाट्याला, जिथून कर्नाटक मला 40 किलोमीटर पडते जत. सांगोला मला 40 किलोमीटर पडते, जिथं सोलापुरी भाषा बोलली जाते. सांगली 40 किलोमीटर पडतं आणि विटा मला 40 किलोमीटर पडतं. माझ्या नागजमध्ये सगळ्या प्रकारची लोक तुला बघायला भेटतील. मग ते सगळ्यांसोबत बोलून 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 नाही का, तेच डोक्यामध्ये मध्ये मध्ये कधी कधी तर माझा कर्नाटक टोन येतो, कधी कधी बे बे येते सोलापूरचं, कधी कधी करालोय खाल्लोय प्यायलोय सांगलीचं. आणि विटा साईडचं काय नॉर्मलच सांगलीची भाषा बोलली जाते विट्याला, त्यामुळं. म्हणजे जिम स्टार्ट करण्याचं रिझन काय होतं? काय झालेलं, मी सांगलीमध्ये राहिले होते 1 वर्ष आणि मला स्वयंपाक सगळं येतो, पण मला करायचा खूप कंटाळा आहे. म्हणजे मला अजून पण माझ्या घरात किचनमध्ये कुठं काय ठेवलंय मला नाही माहिती. सांगलीमध्ये काय व्हायचं, मी सेंटरला बरोबर सिटीमध्येच रूम घेतलेली. मला सगळं जवळ होतं आणि त्यात झोमॅटो वगैरे सगळं. मी बाहेरचं खाऊन खाऊन एवढी ओव्हरवेट झालेली आहे, म्हणजे मलाच मी ओळखत नव्हते. 62% का सॉरी 62 का कितीतरी माझं वेट झालेलं. मी गावाकडे शिफ्ट जेव्हा झाले, जिमच नाही गावामध्ये. वर्कआउट करायची, घरात करायची इच्छा होत नव्हती. आणि तेव्हा मग मी माझ्या एका मित्राला कॉल केलेला जिम वगैरेचं काय. ते म्हणलेले की इथे ते एक जिम आहे, पण तिथं मुली नाही आहेत कोणच. आणि नागस गाव एवढं छोटं आहे की तिथं मुलींनी जिमला जाणं म्हणजे बाप रे! एखादी मुलगी पळून गेली तरी चालेल, पण जिमला जाते म्हणल्यावरती बाप रे! बरोबर. झालं, संपला विषय. केली तरी पण जिम चालू. घरचे पण नाही म्हणले. मम्मी आधी म्हणली की नाही, गावातली लोक नावं ठेवणार तुला, नाही. म्हणलं ठेवू दे, ते कधी चांगलं बोलतात तेव्हा, आता ते चांगलं बोलायला. गेलो त्या सरांना म्हणलं, सर मला असं असं, विशाल कदम त्यांचं नाव आहे, सर मला असं असं जिम चालू करायची आहे. तो आधी शॉकमध्येच की पहिल्यांदा पोरगी आली आणि ते पण इथले नाही, ते हिमाचलचे आहेत, ते कदमवाडीला राहतात. ते म्हणले की चालेल की मॅडम या. त्यांनी पण नाही म्हणले नाही. मला हे केलं. मग माझी बॅच वेगळी केली की 9 वाजेपर्यंत मुलं असायची. मग मी 9ला जाते. अजूनपर्यंत पण मी 9लाच जाते. मग तेव्हा खूप लांब होती जिम, कदमवाडीकडं पूर्ण जत रोडला. मी तिथपर्यंत जायचे. नंतर ती जिम बंद झाली. मग त्यांनी काय केलं, नागास फाट्याला बनवली जिम. नागास फाट्यावरती पण मी कंटिन्यू जायचे जिमला. चांगले रिझल्ट आले, वेट लॉस झालं. ते नंतर मी व्लॉगमध्ये पण फुटेज घ्यायला लागले जिमचे वगैरे. वेट लॉस चांगलं झालं, फॅट लॉस झालं, मस्त बॉडी टोनमध्ये आली. आणि मग माझा सवय काय आहे की मी 3 महिने खूप डेडिकेशननी करते की यार मला करायचं आहे मसल बिसल आता. आणि मग माझी बॉडी एकदम अशी स्लिम झाली ना, की मग मी 2 महिने एवढं खाते की मी अजून तशीच होऊन जाते. मग 60-62 किलोपर्यंत माझं वजन जातं. अरे बापरे! आत्ता जसं मुलींना कळायला लागलंय की बाबा आता ह्या जिममध्ये 9 वाजल्यापासून मुली असतात. मग आता 2-4 मुली आहेत, आता येतात Okay. माझ्या नादीने बाबा, की पण पहिली मुलगी मी होते, त्याच्यानंतर आता मुली हळूहळू यायला चालू झाल्यात. सो म्हणजे त्यांची पण आता कंपनी भेटते मला. येस, आणि तुझ्यामुळे मुली इन्स्पायर होत आहेत. हो, पण मला आवडतं जिम करायला. म्हणजे मला आवडती जागा किंवा खूप स्ट्रेस झालं तर मला कुठे जावं वाटत असेल ना, तर ती एकमेव गोष्ट आहे जिम. मी जिम माझी चुकते म्हणून मी बाहेर नाही जात अक्षरशः. मी कुठंच नाही जात बाहेर, त्यामुळं सो तुझं जिमचं सगळं रुटीन स्ट्रिक्टली फॉलो करते तू? स्ट्रिक्टली फॉलो करते मी.
मग सध्या काय रुटीन आहे तुझं, म्हणजे लाईक डाएट वगैरे, जे की हां, बाकी आता लोकांना हेल्प करेल? आता मी सायन्स बेस्ड फिटनेस क्लब म्हणून आहे, त्यांच्याकडून डाएट प्लॅन घेतीये. तर तिथं आता 3 दिवस माझे ऑनलाईन सेशन्स असतात आणि 3 दिवस ऑफलाईन माझं करते मी. तर सकाळी मॉर्निंगला लवकर उठणं, मग माझं ब्लॅक कॉफी विदाऊट शुगरवाली घेणं, जिमला जाणं हे बघ खूप लोकांना खूप गैरसमज आहेत, की जिमला गेल्यावरती मुलींची बॉडी मुलांसारखी होते. हम्म. माझी दिसतीये का? हम्म. 1.5 वर्ष झालं मी हेवी वेट उचलते, मी हेवी वेट मारते, पण असं काही नाहीये. आत्ताच्या जनरेशनसाठी किंवा आत्ताच्या मुलींसाठी जिमला जाणं किंवा योगा करणं किंवा काहीतरी वर्कआउट अंगाला त्रास देणं गरजेचं आहे. बघायला गेलं तर कोणाची तब्येत वाढत नाहीये, तर कोणाची कमी होत नाहीये. Right. पण आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे व्यायाम करणं. मी एकटीच नाही, माझ्या मम्मीला मी घरात आल्यावरती मम्मीकडून करून घेते व्यायाम. मम्मीचं असतं की मम्मीला मी डेली काही ना काहीतरी योगा करायला देते किंवा व्यायाम घरातल्या घरात करायला देते. आत्ताचं रुटीन माझं सकाळी 9ला गेले की मी 11ला येते. ती जिम म्हणलं ना की ती आमचीच जिम असल्यासारखं वाटतं आता. आता ते आमचे जे ट्रेनर आहेत, ते खूप मुलींची रिस्पेक्ट करतात अगं. म्हणजे अ, त्यांनी मुलींवरती सोपवली गेल्यासारखी जिम आहे. ते आम्ही जातो, वर्कआउट करतो. ट्रेनर एक आहे तिथं. आम्ही जातो, वर्कआउट वगैरे छान करतो. सगळे डंबल्स वगैरे व्यवस्थित ठेवतो. आम्ही घरी येतो. घरी आल्यावरती मग मी आल्या पहिला प्रोटीन पिणं किंवा मग अंघोळ वगैरे करून सगळं आवरून खाणं वगैरे. स्ट्रिक्टली मी आता चपाती वगैरे, भात वगैरे नाही खात जास्त. भाकरी खाते फक्त. ओके. भाकरी, भाजी, सॅलड, ताक, दही. सो ज्यावेळेला तुझं वेट गेन झालं होतं, त्यावेळेला तुला बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स पण यायच्यात, बॉडी शेमिंग केलं जायचं. तर त्या गोष्टींकडे तू कशी बघायचीस? कसं होतं, की त्यांच्यासाठी पण तो एक नवीन चेंज होता आणि हम्म. माझ्यासाठी पण अचानक माझं वजन पहिला 48 पासून पुढंच जायचं नाही आणि अचानकच 60 पर्यंत वजन गेल्यावरती गाल फुगले, पूर्ण चेहऱ्याचं काहीतरी वेगळंच झालं आणि कपडे बसत नाही आणि व्हिडिओमध्ये ती दिसायला घाण दिसायला लागलं. आता एक आर्टिस्ट होणं किंवा एक ॲक्टर होण्याला ते खूप महत्त्वाचं असतं, की तुमचा चेहरा कसा दिसतोय, बॉडी तुमची टोन आहे की नाही, तुम्हाला कुठलाही ड्रेस घातला तरी चांगला दिसला पाहिजेल आहे. हे एक आर्टिस्ट म्हणून जपणं खूप महत्त्वाचं आहे. ते त्यावेळेस मला कळत नव्हतं. जेव्हा वर्कआउट चालू केला, कमी झालं, तेव्हा लोकांना पण मनाला शांती भेटली. पण निगेटिव्ह कमेंट्स खूप आल्या, की "किती घाण दिसतीयेस, जरा जाड झाली आहेस, कमी कर, कमी कर, कमी कर." इवन लोक कपड्यांवरून, ड्रेसिंग सेन्सवरून पण जज करतात. तर त्या लोकांना तू कसं घेतेस? हां, मला तर जज करणारे खूप आहेत. इवन मी साडी जरी घातली, तरी ट्रोलच करतात. म्हणजे आजपर्यंत मला असं प्रॉपर ट्रोल वगैरे नाही केलं कुणी. पण बॅड कमेंट्स म्हणू Yes. शकतो आपण, की साडी जरी घातली तरी बॅड कमेंट एखादी तरी येतेच. मी ही खूप गोष्ट बघितली. मी अशी एक मुलगी आहे ना, की जिला 4 लोकं काय म्हणतील याचा फरक पडतो. म्हणजे मी उगाच म्हणायला नाही म्हणणार, की मला नाही फरक पडत, मला नाही फरक पडत. नाही बाई, मला पडतो, की 4 लोकं काय म्हणतील. मी जेव्हा कमेंट सेक्शन वाचते, तेव्हा मला जर कोणी बॅड कमेंट केली, तर मला ते खूप इफेक्ट होतं, की यार ह्याने अशी का कमेंट केली? मग माझं कुठं काय चुकलं? काय चुकलं? मी त्याच्यावर काम करायला चालू होते. पण मग मला नंतर रिअलाईज झालं, की यार मी कुणाकुणाचं ऐकणार आहे? अशा हजारो कमेंट येतायत मला. मग मी हजारो गोष्टी माझ्या नाही चेंज करू शकत ना. माझ्या घरात सगळं उलटं आहे. माझ्या मम्मीला शॉर्ट कपडे घातलेले अजिबात आवडत नाहीत. म्हणजे ती अशी तोंड वाकडं करते आणि माझ्या आजीला प्रचंड आवडतात शॉर्ट कपडे. खूप आवडतात. म्हणजे तिचं माझी आजी असं मी एखादी ड्रेस फुल घातला ना, "हे काय घातलंयस झगामगा? किती ते कव्हर आहे. जरा काहीतरी मॉडर्न राहायला शिक." हे माझ्या आजीचे शब्द आहेत. हो, माझ्या आजीला खूप आवडतं शॉर्ट कपडे घालणं किंवा मी शॉर्ट्स जेव्हा घरात पण घालते किंवा स्लीवलेस, तिला फार आवडतं. त्यामुळं मला कोण काय म्हणतं ह्याचा फरक नाही पडत. मी आता त्या गोष्टीचा जरा कमी फरक पाडून घ्यायला लागली आहे. कारण की मग मी विचार करायला लागले, की आणि हे बघ, प्रत्येकाचा माणूस बोलायचा म्हणून बोलतो. उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही फरक पडत नाही. त्याला माहिती असते, की आपल्या कमेंटवरती काहीच रिप्लाय करणार आहे. आणि काही मूर्ख माणसं अशी असतात, जे त्या माणसाकडे अटेन्शन जावं म्हणून काही वाईट कमेंट करतात. हे पण मी बघितले. तेव्हापासून मी कुठल्याच कमेंटला रिप्लाय करत नाही. एकदा व्हिडिओ पोस्ट केला, की 8 दिवसांनीच बघते मी डायरेक्ट. ओके. तू कमेंट्स बघतच नाही? नाहीच बघत. बॅड कमेंट असू दे, चांगल्या असू दे, कसल्याही कमेंट असू दे, मी बघतच नाही. बट आपण एक पॅटर्न बघतो Instagramला, की जेव्हा निगेटिव्ह कमेंट्स यायला लागतात ना, तर कमेंट सेक्शन ऑफ करतात किंवा ते कमेंट लिमिट्स करतात. तर तू तसं पण काही करत नाही. नाही तर करत त्याच्या मी. मागचं काय रिझन? खूप मोटिवेशन भेटतं जेव्हा लोकं मला वाईट बोलतात. त्याचं पण कारण आहे, की जेव्हा मी
हे फील्ड चूज केलेलं की मला ह्या फील्डमध्ये करायचं आहे. हे आत्ताची लोकं जे बोलतात हे माझ्यासाठी 1% पण नाही आहे. माझ्या गावामधली लोकं जेव्हा मी ह्या फील्डमध्ये पडलेले की मी ॲक्टिंग करणार आहे आणि मला पिक्चरमध्ये काम करायचं आहे, तेव्हा मला गावातली लोकं माझ्या तोंडावर घाण बोललेले. म्हणजे माझ्या तोंडावर म्हणायचे, तू करणार आहेस, तू जाशील तिकडंच पळून जाशील. कुठल्यातरी पोराचा हात धरून जाशील. हे शब्द मी माझ्या कानाने ऐकलेली मुलगी आहे. तिला ह्या आत्ताच्या माणसांचा काय फरक पडणार आहे? मी जेव्हा 12 वर्षाची होते, 11 वर्षाची म्हणजे 15 वर्षापर्यंत तर मी खूप घाण लोकांचं ऐकलं. बापरे! की ह्या फील्डमध्ये चांगलं नसतं. तुला माहीत नाही इथं काय-काय करावं लागतं ह्या-त्या. इव्हन घरातले पण काही मेंबर्स असे होते, जे मला खूप वाईट बोलायचे. घरातले पण सपोर्ट करायचे नाहीत. इथं आज सायली वाघमारे बसली आहे ना, फक्त एकाच व्यक्तीमुळं आहे आणि ती म्हणजे शारदा वाघमारे. आजी. माझ्या मम्मीचा पण एका पॉइंटला त्यावेळेस खूप विरोध होता, की नाही करायचं हे आपल्याला नाही शोभत, हे नको आहे आपल्याला. माझ्या आजीचं होतं, की माझ्या आजीने मला ढकलून दिलं, की तुझं तूच पव. तू एकदा पडलीस ना ह्याच्यात तुला कळेल कसं-कसं बाहेर निघायचंय. तिने मला ऑप्शनच ठेवला नाही काय. शिक्षण नाही करायचं राहून दे. तुला जॉब करायचा आहे राहून दे. काही करू नकोस. पण तुला ह्यातच करायचंय, जे करायचंय ते. तू ह्याच्यात वर जा, नाहीतर तू ह्याच्यात मिटून जा. पण तुला ॲक्टिंग फील्डमध्येच करायचंय. आणि मला तिची इच्छा होती खूप, की मोठ्या पडद्यावर बघायचे. मला तुला असं ॲक्टिंग करताना हिरोईन बघायचंय. आणि आज तिची स्वप्न सगळी हळू पूर्ण होतायत ना, तर तिच्या स्वप्नातच माझी स्वप्ने पण पूर्ण होतायत. म्हणून आत्ताच्या कमेंट्स माणसं खूप अगं इझिली बोलून जातात. चांगलं असलं तरी हां, बोलणार आहेत, वाईट वाईट असलं असलं. तर. मी बघते की मी असं नाहीये, मी शॉर्ट कपडे घालते, मी कमेंट सेक्शन बघते, वाईट बोलतात, ठीक आहे. मुलींना वाईट बोलतात हे जास्त वाईट वाटतं मला. राईट. की यार तू घरात ओढणी घेऊन राहतेस. तू घरात ओढ नाही घेऊ. कोण कंटिन्यू साडी किंवा पदर घेऊन नाही राहू शकत. आत्ताचं जनरेशन खूप वेगळी आहे. मी पण सिटीमध्ये पण तेवढंच राहिली आहे. मी गावाकडे पण राहिली आहे. गावाकडच्या मुली पण आता ओढणी घ्यायचं बंद केलेत. तू मग सिटीमधल्या लोकांना तर कायच म्हणशील. आणि मुलींना तर स्वतः कशा राहतात हे नाही बघत. पुढचा माणूस काय करतोय हे नक्की तर डवचाडवच करायची की "बाई असं नको करूस, तसं नको करूस." काय संबंध आहे? तरी पण मी त्या गोष्टींना खूप पॉझिटिव्ह घेते. मला खूप असं मोटिव्हेशन भेटतं. त्यावेळेस मी हे ठरवलेलं की ह्या सगळ्या माणसांचं तोंड यशाने बंद करणार, की मी जेव्हा सक्सेसफुल होईल, तेव्हा हे सगळे लोकं माझ्याकडे येणार आणि आज ते होतंय माझ्या गावात, की मी गावातनं चालले, प्रत्येक माणूस म्हणतं, "सायली बरी आहेस का?" हां, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की मला माझ्या गावात पण आत्ता मास्क लावून फिरावं लागतं. खूप मोठी गोष्ट आहे आणि हे त्यावेळेस मी जिद्दीनं पेटलेले म्हणून. त्यामुळे मी निगेटिव्ह गोष्टींना किंवा निगेटिव्ह कमेंटला पण खूप पॉझिटिव्हली घेते. आता मम्मीचा सपोर्ट आहे, तू जे काही करतेस खूप त्यासाठी. सपोर्ट आहे. माझी आई खूप साधी भोळी आहे अगं, खूप म्हणजे माझी आजी खूप अशी जरा तीक्ष्ण, पण माझी मम्मी आहे ना, खूप साधी भोळी बाई आहे ती. म्हणजे तिला आराम ती ही पहिला करणार आणि मग पुढचा शब्द बोलणार. असा स्वभाव आहे तिचा. ती कधीच तिला व्हिडिओमध्ये यायचं नसतं. त्या दोघी पण खूप वेगळ्या आहेत. तिला कधी व्हिडिओमध्ये यायचं नसतं मम्मीला. ना तिची कधी इच्छा असते, की मला असं लोकांमध्ये नाही. ती माझ्यासोबत शक्यतो कुठं बाहेर येत नाही, कारण की लोकं ओळखले की फोटो काढायला येतात. मग ती खूप घाबरते. म्हणून मी तिला गाडीमध्येच ठेव किंवा असं खूप कमी बाहेर नेते. पण माझी आजी, बापरे! तिला प्रत्येक ठिकाणी यायचं असतं माझ्यासोबत. ना तिचं प्राऊड वाटत असेल. खूप प्राउड वाटतं. मला जेव्हा एखादा माणूस ओळखतो ना, की तुम्ही सायली वाघमारे, माझ्या आजीचं असं एकदम गर्वानी छाती उंच होते माहिती आहे का? तसं येस. होतं तिचं आणि तिच्यासाठीच मी आत्तापर्यंत करत आली आहे. स्कूल कॉलेज लाईफ कशी होती तुझी? बोरिंग. कारण की मी कधीच स्कूल लाईफ एन्जॉय नाही केली आणि कधीच कॉलेज लाईफ पण एन्जॉय नाही केली. मी कॉलेजलाच 4 दिवस गेले असेन आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं आणि मग मी कॉलेज पण लॉकडाऊनमध्येच पास झाले आणि स्कूलला जेव्हा गेले, तेव्हा मी खूप मी लहानपणापासून बऱ्याचदा हॉस्टेल्सला पण राहिलेली आहे. हॉस्टेल झालं की मग मी घरी यायचे, कारण की आजीला मला सांभाळणं कंटिन्यू व्हायचं नाही. मग मी एका एजपर्यंत मी हॉस्टेलला राहिली आहे. 8वी पर्यंत मे बी मी हॉस्टेलमध्येच असायचे. नंतर मग मी आले नागजला गावाकडं. जेव्हा वाटलं सगळ्यांना की आता आम्ही सांभाळू शकतो सायलीला, तेव्हाच मग मम्मी पण तेव्हा चांगलं अर्न करत होती. मग मला आजी घेऊन आली. आता सध्या मम्मी जॉब करते. नाही. आता सगळं काही तू हँडल करते. हो. आणि मी खूप प्राऊडली सांगू शकते की मला नाही आवडत. माझं एक खूप ठरलेलं बेसिक गोष्ट आहे, की माझ्या घरच्यांनी कष्ट नाही करायचे. कारण त्यांनी आधी खूप केलेलं आहे माझ्यासाठी. खूप म्हणजे मम्मीनी पण केलेलं आहे, आजीनी पण केलेलं आहे आणि आत्ता मी त्यांना जेव्हा जी हवी ती गोष्ट देते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो बघण्यासारखा असतो आणि त्यांच्यासाठीच मला नाही माहिती माझं फ्युचर कसं आहे किंवा किती दिवसापर्यंत सोशल मीडिया चालणार आहे.
पण आत्ता जर माझ्या हातात आहे त्यांना ते गोष्टी देण्याची, तर मी पूर्ण प्रयत्न करते की त्यांना ती गोष्ट मिळायला पाहिजे. तू बरीच अल्बम सॉन्ग वगैरे पण केलेले आहेत, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान होता. स्टार्टिंगला ॲक्टिंग जेव्हा येत नव्हती, खूप कमी यायची, त्यावेळेस खूप शिव्या खाल्ल्यात मी प्रोड्युसरच्या, डायरेक्टरच्या, आणि त्या एक्सपिरियन्स घेत, घेत, घेत भरपूर काही शिकले. पण एका पॉइंटला असं कुठेतरी वाटतंय की आता ॲक्टिंग फील्डमध्ये ती मजा नाही राहिली. मराठी इंडस्ट्रीमध्ये ती मजा नाही राहिली. अल्बम सॉन्ग्स पण भरपूर केले आणि सगळ्यात आवडतं माझं गाणं आहे सखा पांडुरंग. त्या गाणं शूट व्हायच्या आधीच माझं असं विठ्ठलाला होतं की यार मला ना असं देवाचं काहीतरी गाणं करायचं, आणि त्याच्या 4 दिवसानंतर ते गाणं मला ऑफर झालेलं. मी फटकन हो, बजेट काय विषय नाही, हो असं करून ते शूट झालेलं गाणं. सो इंडस्ट्रीमध्ये मजा तर येते करायला, पण आत्ता थोडा इंटरेस्ट कमी झाला माझा ॲक्टिंग फील्डमध्ये. मी असं पण ऐकलंय की अल्बम सॉंग्स वगैरे फेम देतात, पण पैशामध्ये इश्यू करतात वगैरे. तर तसं तुझ्यासोबत घडलंय का? बरेच अल्बम सॉन्ग जे प्रोफेशनल लोक शूट करतात त्याच्यामध्ये चांगले पैसे मिळतात. पण जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये मी तुला सांगितलं ना, की आत्ता इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, की एक ग्रुप करायचा, एक कुठलं तर गाणं उचलायचं, स्क्रॅच असेल किंवा काय, त्याला सूर नाही, ताल नाही, काम करायचं, फक्त ते मुलींना बोलवायचं, महिनाभर त्या गाण्याचं शूट लावायचं आणि टाइमपास करत बसायचा. त्यात काही अर्थ नाही आहे. तुला असा काही एक्सपिरियन्स आलाय? हो, एक एक्सपिरियन्स आला होता मला. एका प्रोजेक्टसाठी मला बोलवलेलं आणि मी गेले पण. माझी आजी सोबतच होती. गेले पण. आजी मला सोडलं आणि ते शूट चालणार होतं 3 महिने. एका वेब सीरीजचं शूट होतं. ठीक आहे. 4 दिवस झाले, शूट चालूच होत नाही आहे. मी म्हणते की शूट कधी चालू होणार आहे? स्क्रिप्ट द्या. त्यांच्याकडे स्क्रिप्ट नाही आहे. काहीच नाही आहे म्हणजे त्यांच्याकडं, आणि त्यांचं उगाच चाललंय की आज करायचं आपण, हे करायचं. उठतायत ते 12 वाजता. मग जेव्हा मला कळलं की हे वेगळंच काहीतरी चाललंय, हे टाईमपास चाललाय, मी घरी फोन लावला मम्मीला, आजीला बोलवलं आणि मी घरी निघून आले की मला नाही करायचा तुमचा प्रोजेक्ट म्हणून. तो एक्सपिरियन्स खूप घाण होता. त्यामुळे आत्ता मी कधीही कुठलाही प्रोजेक्ट करताना पूर्ण डिटेल्स, स्क्रिप्ट सगळं घेऊनच मग मी पुढं पाऊल टाकते. ओके. सो तुला फ्युचरमध्ये आता कॉन्टेंट क्रिएशनच कंटिन्यू करायचं आहे की दुसरं काही आहे तुझ्या डोक्यामध्ये? माझं माइंड बिझनेसमध्ये थोडंसं जास्त चालतं. मला आवडेल बिझनेस करायला. म्हणजे मी अशी मुलगी आहे ना, की लहानपणापासूनच काम करत आली आहे ना, तर मी एका ठिकाणी शांत नाही बसू शकत. मला ना काहीतरी चटक-मटक करायला लागतंच, की मी शांत बसून खाऊ नाही शकत किंवा मला खूप लाज वाटते. मी जशी कमवते तशी मी घरातून पण पैसे नाही मागत. मीच त्यांना देते. सो मला ते नको आहे. माझा हसबँड जरी असेल, तो आता किती जरी पैसेवाला असेल किंवा नसेल जरी, तरी मला माझं काहीतरी छोटंसं करायचं आहे. म्हणजे बिझनेस असू दे किंवा जॉब असू दे, पण मला माझा इन्कम हवा आहे, असं आहे. सो काय म्हणजे कोणत्या टाईपच्या बिझनेसमध्ये? म्हणजे आता जसं की झालंय ना, की रील स्टार किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हटलं की कपड्याचं नाही, दुकान. कपड्याचं दुकान तर नाही टाकणार बाई मी. चहाचं दुकान पण नाही टाकणार मी. चहा नाही टाकणार, कपडे-बिपडे काही असलं नाही टाकणार. करेल तर मग चांगलंच करेल. लाईक जे मुलींना आणि मुलांना दोघांना पण युजफुल होईल आणि दोघं पण बाय करू शकतील अफोर्डेबल प्राईसमध्ये. असा काहीतरी बिझनेस नक्कीच मी हे करेन. पण आता मी ते नाही सांगणार तुला. ओके. ओके. आपण आता एक रॅपिड फायर घेऊयात आणि पटपट आन्सर द्यायच्यात सगळ्या गोष्टींची. जरा विचार करायला वेळ लागतो पण ठीक आहे. ओके. रील्स वर्सेस व्लॉग काय आवडतं तुला? व्लॉग. जिम और चीट डे कोणतं जास्त आवडतं? जिम. मी चीट खूप रेअर करते. चीट डे ठेवलेला नाहीयेस तू? मी संडेला पण चीट नाही करत. ओके. संडेला पण वर्कआउट करते? नाही, वर्कआउट नाही करत, पण चीट नाही करत. डाएट आहे तोच डाएट फॉलो करते मी. ओके. फेवरेट आउटफिट ट्रेडिशनल की वेस्टर्न? दोन्ही पण आवडतात, बट वेस्टर्न. मोर सोशल और अँटी सोशल? अँटी सोशल. तुला फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड सर्कल भरपूर आवडतं की कमी फ्रेंड्स खूप आहेत कमी तुझे? आहे. मला नसले तरी चालतील. मला खूप कमी फ्रेंड्स आवडतात. मला माझ्या आयुष्यात माणसांसोबत राहायची काहीच इच्छा नाही आहे, जेवढे मी चेहरे बघितलेत. आणि सेकंड थिंग, जेवढं कमी लोकं आपल्या आसपास असतील, तेवढी कमी निगेटिव्हिटी आपल्या आसपास असेल, असं मला वाटतं. तुझं एखादं सेलिब्रिटी क्रश, मग ते कोणत्याही फील्डमध्ये असू शकतं? नो क्रश? जो कोणी असेल नवराच. क्रश, बॉयफ्रेंड, बेस्ट फ्रेंड, सगळंच. ट्रोलर्ससाठी एक मेसेज. असंच प्रेम देत राहा. तुमच्या बॅड कमेंट्सनी मला खूप मोटिवेशन मिळतं. सो अजून तुमच्याकडून प्रयत्न करा. मी अजून चांगला काहीतरी करायचा प्रयत्न करेन. अरे बापरे! इतका छान मेसेज पहिल्यांदा कोणीतरी ट्रोलर्सना दिलेला असेल. मी कुणालाच हेट नाही करत. हे बघ, ते त्यांच्या मी तुला तेच सांगते ना, की मला
एखादी व्यक्ती आवडू नाही शकत पूर्णपणे. मला त्याच्यातलं काही ना काहीतरी खटकणारच. तसं मला सगळेच लोकं मला एक्सेप्ट करतील असं नाहीये ना. अरे कोणाला तर मी खटकतच असेल आणि त्याला जर खटकत असेल तर मी त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू नाही चेंज करू शकत. मी किती जरी चांगले, कारण की तो माणूस मला पर्सनली नाही भेटत आहे. तो माझा एक फॉलोवर आहे किंवा तो कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणी राहतोय. तो फक्त मला बघून जज करतोय, ही त्याची चूक आहे. हम्म. तू मला जर पर्सनली बघितलंस किंवा पर्सनली जर तू मला ओळखलंस तर 100% नाही, पण मी 50% सांगू शकते की तू नाही हेट करणार मला. असं मग फॅन मुवमेंट असे काही झालेले आहेत का? किंवा ही जी लोकं तुला सोशल मीडियावरती ट्रोल करतात, बट समोर आल्यानंतर त्यांच्या रिॲक्शन काय असतात? एक फोटो मिळेल का? आणि मी देते. माझं झालंय हे सोबत. म्हणजे मी तुला म्हणलं की गावाकडं नावं जी लोकं ठेवत होती, त्यांची मुलं आज माझी फॅन आहेत. "दीदी मी तुझे ब्लॉग्स खूप बघतो." थँक यू. मी त्यांच्यासोबत फोटो काढते. मी त्यांना पण ब्लॉगमध्ये घेते. गर्विष्ठपणा किंवा ॲटिट्यूड किंवा इगो हे नाही चालत इंडस्ट्रीमध्ये, किंवा हे माझ्यात नाही. मला बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का, की "सायली तू सेल्फ रिस्पेक्ट काहीतरी ठेव तुझा स्वतःचा. म्हणजे जरा तरी ॲटिट्यूड तुझा, काहीतरी ॲटिट्यूड दाखव लोकांना." नाही. मला जमतच नाही की माझ्याकडे एवढा आहे, मी ॲटिट्यूड नाही जमत. माझ्यात ते येतच नाही आतमधून. आणि काय म्हणजे त्याच लोकांनी आपल्याला मोठं केलेलं आहे. ते काय नसतील attitude तर आहे? आपण कोणीच नाहीये. मी मी असा भेदभाव नाही करत की हा माझा फॅन आहे, मी ह्याच्याशी कमी बोलणार. नाही. मी त्याच्याशी तसंच बोलणार, तो ओळखीची आहे तुझ्याशी तसंच बोलणार, माझी आई मी तुझ्याशी पण तसंच बोलणार. मी सगळ्यांशी सेमच बोलते, सगळ्यांशी मी सेमच वागते. मी आहे तशीच दाखवते. मी 2 चेहरे घेऊन नाही फिरत. मला रिअल राहायला आवडतं आणि व्लॉगमधून तुम्ही जे बघता मी ती रिअल आहे व्लॉगमध्ये. मी त्याच्यावरती काही फिल्टर लावून बोलत नाही. मी काही स्क्रिप्टेड पण नाही करत. खूप खूप रिअल आहे माझं सगळं ते. आता मुली म्हटलं की त्यांच्यासोबत खूप क्रेझी फॅन मुवमेंट होत असतात. तर अशा तुझ्या काही मेमोरेबल? माझे फॅन्स खरं सांगू खूप भारी आहेत. म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं असतात ना. मी फक्त असं विचार करते की फॅन्स नाही आहेत, ते माझे खूप जवळची लोकं आहेत. पण त्यांना मला भेटता येत नाही पर्सनली सगळ्यांना, एवढंच. रिस्पेक्ट करतात, चांगलं बोलतात. मला व्लॉगला जर बघायला गेलं तर एवढ्या बॅड कमेंट्स नाही आहेत. 99% तर चांगल्याच येतात कमेंट्स. फक्त माझं सेकंड आयडी जे आहे, मेन आयडी, त्याच्यावरती बॅड कमेंट येतात, कारण की त्याच्यावर मी शॉर्ट कपडे घालते आणि मी त्या बॅड कमेंट आल्या तरी पण मी शॉर्ट कपडे घालते. तर सगळ्यांची मी रिस्पेक्ट करते आणि कुणालाच वाईट तर बोलायचंच नाही आहे मला. फक्त असंच की प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. तुम्ही त्या गोष्टी एक्सेप्ट करा. आम्ही तुमच्या बॅड कमेंट्स जशा एक्सेप्ट करतोय तसं तुम्ही पण आम्हाला एक्सेप्ट करा. बट असं असतं ना, म्हणजे काही जण डीएममध्ये डायरेक्ट प्रपोज किंवा इव्हन समोरून पण होतं. तर असं काही झालेलं आहे का? खूप होतं रोज. म्हणजे मला मेन आयडीला तर खूप सारे मेसेजेस येतात. व्लॉग आयडीला पण खूप सारे मेसेजेस येतात. म्हणजे मी अगदी फार चेक नाही करत. मी खूप कमी माणसात राहणारी मुलगी आहे. मला खूप कमी माणसं लागतात. मी एकटीच असते. माझ्या गावाकडं पण मी एकटीच असते. मी सिटीमध्ये आले मी एकटीच असते. मी मेसेज बघते, पण मला माहिती असते ना, की ते कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाठवले किंवा काही फीलिंग्स नाही आहेत त्याच्यात. फक्त आपण माणसाला आपण लाईक करणं किंवा त्याच्यावर प्रेम करणं ह्या खूप वेगळ्या-वेगळ्या भावना आहेत. सो म्हणून मी काही फारसं असं रिप्लाय करत नाही आणि असं तर वाव पण नाही वाटत मला काही. ओके. सध्या तुझं किती लोकांचं फ्रेंड सर्कल आहे? म्हणजे असं बेस्ट फ्रेंड नाही आहे माझ्या आयुष्यात. ना फिमेल ना मेल. बेस्ट फ्रेंडचा हा गोलच आहे. पण एक असतं ना, ते ॲटलीस्ट गॉसिपिंग पार्टनर किंवा नाही. असं काय? 0 फ्रेंड सर्कल आहे. कारण की मग मला वेळच नाही मिळत आणि मी ठेवले नाही आहेत मुळात. खूप मला मैत्रीमध्ये पण खूप लोकांनी दगा दिला. त्यामुळं दगा म्हणजे माझ्याच समोर चांगलं राहून माझ्याच मागं बॅक बिचिंग करणं किंवा माझ्याच विरोधात नंतर राहणं, हे मला खूप हर्ट होतं. माझं असं आहे की मी यार पुढच्या माणसाला द्यायला लागले की मी 100% देते. मैत्रीमध्ये असू दे, प्रेमामध्ये असू दे किंवा कुठल्याही नात्यात असू दे. तू मला 1% द्यायला लागलीस, मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करते. आणि तिथं जर तो पुढचा माणूस माझ्याकडनं फायदा आहे म्हणून माझ्यासोबत आहे, तर मला खूप हर्ट होतं यार, की यार इथं तरी फायदा नका बघू. ठीक आहे. म्हणून मी माझा फ्रेंड सर्कल 0 ठेवलाय. असे खूप आहेत मित्र सोशल मीडियावाले. ते रिअल पण मी लाईफमध्ये नाही. रिअल लाईफमध्ये नाहीये. ते फक्त मी समज कोल्हापूरला गेले तर तिथे एखादी मैत्रीण आहे. तिथे तेवढं बोलायचं, यायचं. पुण्यात तर मी आलीये, मी तुझ्याकडेच आलीये. आता इथून मी घरी जाणार आणि जेवण करून झोपणार 2 दिवस निवांत. मी नाही, फ्रेंड सर्कल नाही. गॉसिप्स वगैरे नाही आवडत मला, सो मी नाही करायला जात. आणखी एक, की तुझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याचदा साहेब ऐकले, तर ते साहेब आहेत कोण?
मला एक खूप दिवसांपासून क्लिअर करायचं होतं. पण माझी व्लॉग्समध्ये करायची इच्छा नव्हती, कारण की ते लोकांपर्यंत किती क्लिक होईल आणि नाही म्हणून. तर काय झालेलं, कोल्हापूरचे कपल, सॉरी, कोल्हापूरचे महाडिक माहिती आहेत तुम्हाला, हं, तुला? हं, हं. कृष्णराज महाडिक येस. आणि त्यांचा मोठा भाऊ पिंडा म्हणतो आपण त्यांना, सॉरी. मग त्यांची वाईफ वैष्णवी महाडिक, ती ना त्याच्या नवऱ्याला साहेब म्हणते. आणि मी काय केलेलं, की त्यांचे व्लॉग्स मी बघते, मला आवडतात. फॅमिलीज असतात ना त्याच्यामध्ये म्हणून. मी व्लॉग बघता-बघता तो साहेब साहेब चिटकवलं 2-4 व्लॉगमध्ये आणि मला एवढे लोकांचे मेसेजेस आले, एवढे डी-एम्स येतात, की "यार साहेब कोण आहे? साहेब कोण आहे? साहेब कोण आहे?" पण मला आता हे क्लिअर करायचं, की साहेब असं कोण एक्झिस्टच करत नाहीये. तो मी फक्त यार प्रँक म्हणून टाकलेला आणि मी आजपर्यंत जेवढे प्रँक केलेत ना, ते सगळे माझ्या अंगलट आले. म्हणजे प्रँक म्हणून करते आणि ते सगळं माझ्या अंगलट येतं. म्हणजे मी एंगेजमेंट, माझ्या दीदीची एंगेजमेंट होती त्यावेळेस पण मी माझ्या एंगेजमेंट आहे म्हणून सांगितलेलं, तो प्रँक केलेला आणि तो माझ्याच अंगलट आला. लोकांना असं वाटायला लागलं, की खरंच यार माझाच एंगेजमेंट आहे. त्याला एका दिवसात 2 मिलियन व्ह्यूज गेलेले ब्लॉगला. मी हॅपी, पण लोकांना गैरसमज होतात. मम्मीला घरात फोन जात आहेत, आजीला फोन जात आहेत, ही गोष्ट वेगळी. तर साहेब पण तोच विषय होता, की मस्करीमध्ये काय केलेलं, मी 4-5 ब्लॉगमध्ये साहेब असं टाकलं. आता मी बाहेर फिरायला गेले, मी साहेब असं टाकून दिलं, की मी साहेबांसोबत आली आहे, साहेबांनी मला हे घेऊन दिले, पण असं काही विषय नाही आहे. इमॅजिनरी आहे फक्त हे. इमॅजिनरी होतं ते. पण त्यातलं लोकांना वाटते, पण असं काही नाही. आज क्लिअर झालंय, की साहेब हा व्यक्ती माझ्या आयुष्यात नाहीये. कोणीही साहेब वगैरे नाहीये. सो आता बाकीच्यांसाठी रस्ता रिकामा आहे आणि प्लस तिने एक्स्पेक्टेशन्स पण सांगितलेले आहेत, की तिला कसा पार्टनर हवा आहे. सो लागा तयारीला. नाही यार, मग माझी मम्मी काय म्हणते माहिती आहे का, माझा पार्टनर भलेही कमी पैसे कमवणारा असू दे, 2 टाईमचं जेवण असू दे, पण ते आनंदात आणि हसत-खेळत ते खाल्लं पाहिजेल आहे. आणि घरातली आता खूप लोकं म्हणतील, की हे फक्त म्हणायलाच असतं. येस आणि जो ना खूप लोकांचा काय गैरसमज झालाय माहिती आहे, की सोशल मीडियावरती ही मुलगी मॉडर्न दिसतीये, ही अशी राहते, मग हिची लाईफस्टाईल एवढी हाय आहे, तर हिला एकदम नाही का पैसेवालाच पाहिजे असेल वगैरे, हे सगळं त्यांचं माइंडसेट झालेलं असतं. तो पुढचा मुलगा जर माझी किंमत करणारा असेल ना, मी तुला खरं सांगते, हे माईकवर सांगते आणि असा मुलगा माझ्या समोर आला ना, तर मी तेव्हा पण एक्सेप्ट करायला तयार आहे. तो मुलगा फक्त त्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि प्रत्येक मुलीला एकच गोष्ट हवी असते, की बाबा आपला पार्टनर आपली रिस्पेक्ट केली पाहिजे, आपल्या पार्टनरनी रिस्पेक्ट केली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात, ज्या मुलींना खूप एक्सपेक्टेड असतात मुलांकडून, की बाबा त्यांनी ॲटलीस्ट एकदा विचारायला हवं होतं किंवा सांगायला हवं होतं. असा जर मुलगा मला मिळाला, भले तो शेतकरी असू दे, तो बिझनेसमॅन असू दे किंवा तो जॉब करणारा असू दे, काही मॅटर नाही करत. पण तो विश्वास जो असतो ना, तो महत्त्वाचा आहे. उगाच मी ह्याच्याशी तुझं त्याचं लफडंच आहे. म्हणजे माझ्यासोबत हे झालंय म्हणून सांगते. माझं पास्टचं रिलेशन जे होतं, एकदम बकवास होतं, एकदम घाणेरडं रिलेशन. भावासोबत सुद्धा लफडा आहे असं उठवणारा मुलगा कधीच चांगला लाईफ पार्टनर नाही बनू शकत, असं मला वाटतं. सो मला तेच, की त्या पुढच्या माणसाचा माझ्यावरती 100% ट्रस्ट हवा आहे. मी त्याचा 1% पण ट्रस्ट कधी ब्रेक नाही होऊ देणार. असा मुलगा जर मला मिळाला ना, मी त्याच्यासोबत झोपडीत राहायला तयार आहे. आणि हे म्हणायला नाही, मला जर असा मुलगा मिळाला, तर सायली वाघमारे तुम्हाला झोपडीत पण दिसू शकते. असा अरे विषय वाह! आहे. फक्त मुलगा चांगला हवा बाकी तुला फॅन्सला किंवा तुझ्या फॉलोअर्सना काय मेसेज द्यायचा आहे? सगळेजण तुम्ही चांगलेच आहे. चांगलंच राहा. आणि काय असतं, की प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी पूर्ण पॉडकास्टमध्ये मी काय जे बोलले, खूप लोकांना पटेल, खूप लोकांना नाही पटणार, खूप लोकांना वाटेल, "यार ही काय पण बोलते पण कसं असतं, की अजून पण पूर्णपणे भावना आपण व्यक्त नाही करू शकत. येस. हां ना. सो कधीही कुणाला वाईट बोलताना हे हे नक्की एकदा विचार करा, की पुढचा माणूस पण कुठल्यातरी गोष्टीतून जातोय. हे बघ, सोशल मीडियावरती हसणारा किंवा हसवणारा माणूस आयुष्यात कधीच हॅप्पी असेल कंटिन्यू असं नसतं. त्याच्या पण आयुष्यात दुःख असतात. तो किती जरी तुम्हाला हसवत असेल तरी, तो किती जरी हसत असेल तरी त्याच्या आयुष्यात दुःख असतात. तुमच्या आयुष्यात पण दुःख आहेत. सो कधी पण बोलताना जरा विचार करायचा. असं पण नाही की उचलायची जीभ लावली टाळ्याला आणि बोलून गेला काहीतरी. मी कुठल्याच हेटरला हेट नाही करत. मी त्यांना पण चांगलंच बोलतीये आणि जे माझ्यावर प्रेम करतात, जे मला सपोर्ट करतात, मी त्यांना पण ऑब्व्हियसली चांगलंच बोलतीये, की पुढच्याला आपल्याला एखादी गोष्ट विचार करायचा, की हीच गोष्ट जर मला कोणी बोलली, तर किती वाईट वाटेल. जे आपण दुसऱ्यांना बोलतोय. आपल्याला असं वाटतं, की तो माणूस आपला मेसेज नाही बघणार किंवा कॉमेंट नाही बघणार. पण आपण बघत असतो कॉमेंट. सो सगळ्यांना हे सांगेन, की चांगलं राहा, चांगले कर्म करा. कर्म कुठं चुकत नाहीत. आम्ही तुम्हाला बोलणारे किंवा आम्ही तुम्हाला शिक्षा देणारे कोणीही नाहीये. ईश्वर आहे, ईश्वर बसलाय.
ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टीची सजा देणारच. कर्म हे तुमच्या वाटेला पण येणारच. चांगले राहा. खरंच आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आम्ही खरंच खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारलेल्या आहेत. सायलीची आपल्याला माहीत नसलेली साईड सुद्धा आज बघायला मिळाली. सो ओव्हरऑल पॉडकास्ट मला तर खूप मजा आली आणि तुम्हाला हा कसा वाटला ते नक्की कळवा आणि तू इथं आलीस त्याबद्दल तुझे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला पॉडकास्ट म्हणजे हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मी ह्याच्या आधी कधीच कुठं नाही गेली आहे आणि मला ऑफर झालेलं, पण माझं असं होतं की यार मी काय सांगणार? काय बोलायचं मला आता? पण मला इथे येऊन खूप भारी वाटलं जेव्हा मी तुझं पेज वगैरे चेक केलं आणि म्हटलं की यार चला जाऊयात आपण एकदा तरी. सो मी पुण्यात आल्या पहिला तुझ्याकडेच आली आहे. थँक्यू सो मच. बाकी आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही कळवा. धन्यवाद.